हॅलो पीपल, गुड इव्हनिंग, वेलकम टू द ब्लॉग. आपल्या सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आहे थर्सडे अँड ॲज यू कॅन सी आपली पॅकिंग सर्व काही झाली आहे आणि आपण जातो आहे घरी नागपूरला. अचानकचं काही काम आलं आहे त्याच्यामुळे घरी जावं लागेल आणि जेपर्यंत हा ब्लॉग आउट होणार तेपर्यंत तर मी ऑलरेडी परत आलेलो राहील. आज पहिल्यांदा ट्रॅव्हल करताना एकदम पोट भरून जेवलो आहे. एक नंबर. वेळेवर जर लागली तर खूप वांदे होणार आहे ट्रॅव्हल्समध्ये. लेट्स सी. के घर कब आओगे, लिखो कब आओगे, तुम बिन ये घर सूना है. भरपूर दिवसानंतर घरी जातो, ऑलमोस्ट 2.5 महिन्यानंतर. आणि 2.5 महिन्यानंतर आता आपली चिंकलुंटी भेटणार. त्याच्यासाठी खूप जास्त एक्साइटमेंट आहे की एकदम डान्स करायची इच्छा होत आहे. बट अपॅरेंटली आपला जो गोप्रो खराब झालेला आहे त्याचं पण काम करायचं आहे. तर गोप्रोचं बिल मिळालं आहे. आपला वॉरंटीमध्ये गोप्रो आहे, तर त्याला क्लेम करायचं आहे. क्लेम करायसाठी काही नाही, फॉर्म वगैरे भरावं लागतं आणि ते कुरिअर करावं लागतं. वर्ल्डमध्ये फक्त 3च जागा आहे जिथे ते रिपेअर होते. एक आहे USA, एक आहे नेदरलँड आणि एक आहे सिंगापूर. सिंगापूर आपल्याला जवळ पडते. तरी सिंगापूरला पाठवला तरी ऑलमोस्ट पकडून झाला की 1 महिना तरी लागणारच. तेपर्यंत आपण फोननी ब्लॉग करू. हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 8 आणि आता नागपूर इथून आहे 100 किलोमीटर्स. वॉशरूम ब्रेकसाठी गाडी थांबली होती. बट या जर्नीमध्ये एक नंबर ऑलरेडी त्याच्या अगोदरच्या दिवस झोपलो नव्हतो म्हणून काल एक नंबर झोप लागली. आणि टॉप ऑफ दॅट माहिती आहे का, नेहमी मी प्रवास करतो ट्रॅव्हल्समध्ये, तर ट्रॅव्हल्समध्ये पाय पुरत नाही, त्याच्यामुळे ना झोप नाही लागत. बट या ट्रॅव्हल्सची खासियत आहे की एकदम ॲप्रोप्रिएट, एकदम मस्त पाय वगैरे लांब होत आहे आणि जागा पण एक नंबर. मस्त झोप लागली. इथून 100 किलोमीटर्स आहे तर 2 तास लागेल पोचायसाठी. 2 तासामध्ये नागपूर. उधर अपना भाई आहे आपने बोलले नाही 10 वाजता पोहोचलो आणि उशीर झाला होता आणि आज सुट्टी नाही. तालाबरोबर काम करत बसलो होतो. आता वाजला 1, लंच ब्रेक झाला आहे. एक नंबर मस्त. आता भरपूर दिवसापासून घर बंद होतं तर घराचं क्लिनिंग वगैरे पण करायचं आहे. आणि टॉप ऑफ दॅट घरी आपण एकटेच आहे. आपली चिंकलुंटी संध्याकाळपर्यंत येणार, तेपर्यंत सर्व घर वगैरे साफसफाई करू. ओके. आणि एक गोष्ट माहिती आहे का, ट्रॅव्हल्सची जी जर्नी राहते ना त्याच्यामध्ये काय करतो आपण, एकदम असं लिमिटेड पाणी प्यावं लागतं. बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनच्या अगोदर कसं जसं बिल्डर्स लोक पाणी पिणं सोडते, सॉल्ट सोडते, तसंच ट्रॅव्हल्सच्या जर्नीच्या अगोदर पण पाणी, खाणं पिणं सर्व बंद करावं लागतं, नाही तर खूप त्रास होतो. द मेन थिंग इज, यू नो वॉट, की पुणेचा वेदर इतकं जास्त थंड, आभाळ, म्हणजे जेव्हा पुण्याला गेलो आहे त्यापासून इतकं थंडी आहे. एक नंबर मस्त. रोज आभाळ राहते. तुम्ही अजून बघितली पण नाही. आणि यू नो आमच्या नागपूरमध्ये बघून घ्या, ऊन आहे बाहेर. इतकी जास्त ऊन आहे की म्हणजे एकदम असं उम्मस दम्मट वातावरण. असं वाटतं की कूलर चालू करायला पाहिजे की काय. ये हाय बोलो अभि. आमच्या घराच्या बाजूचा हँडसम बॉय अभि आमच्याकडे आलेला आहे. तुझं नाव काय सांग पटकन. तुझं नाव काय आहे? कोणत्या क्लासमध्ये आहे तू? 1 मध्ये. अरे बापरे, तुला ABCD येते? म्हणून दाखव पटकन, म्हणून दाखव त्यांना. अबे झोपला अभीर, झोपला. अभीरचं घर कुठे आहे? अभीरचं घर कुठे आहे? कोणत्या कलरचं आहे अभीरचं घर? अबे कलर येल्लो. वाव. आणि माझ्या घराचा कलर कोणता आहे? हा, ब्राऊन आहे. अबे येल्लो आहे ना. येल्लो आहे माझा पण. अरे ॲक्च्युली तो जुना झाला आहे ना म्हणून तो ब्राऊन दिसत आहे. माय मॉम इज बॅक.
आहे ना. मॉम इज बॅक. डोकं दुखत आहे का नाही दुखत आहे? पहिल्यांदा आमच्या मम्मीचं डोकं नाही दुखून राहिलं प्रवास करून. क्या बात आहे. पप्पाची बिघडली म्हणते. थंड पिले ना आमची मम्मी? नाही पिली. शाबास. लय वेळ केला. मम्मी येईन पासून सकाळपासून पुरं इतकं क्लिनिंग मारून ठेवली. आ जाए एक नंबर मम्मीनं बनवलं भरपूर दिवसानंतर मटण. वर्षवासाच्या 1 दिवसात 2 दिवसा पहिले आज मस्त एक नंबर पोट भर के खाएंगे. नागपूरमध्ये पाऊस एकदम रात्रीच्या 3 वाजतापासून एकदम कंटिन्युअस सुरू आहे. रात्री विजा वगैरे होत होत्या आणि आता पण सकाळचे 10 वाजले. कंटिन्युअस पाऊस आहे. मला असं वाटत आहे की इकडे तिकडे नागपूरमध्ये काही ठिकाणी पूर वगैरे आला असेल, कारण की थोडा पण पाऊस आला ना तरी सर्व लोकांच्या घरी पाऊस जाते. इट्स अर्ली इन द मॉर्निंग 10 स्लो मॉर्निंग आणि आज एकदम आराम. कारण संडेला कंटेंट टाकायचं असते तर ऑलमोस्ट सॅटर्डेला ट्रॅव्हल करतो आपण इकडे तिकडे. तर लास्ट वीकेंडला जिथे फिरायला गेलो होतो तो कंटेंट अजून टाकला नाही, तो उद्या टाकणार. आणि हा जो ब्लॉग आहे नेक्स्ट वीकमध्ये टाकणार. तर एक संडे आपला ब्लॉग मिस झाला आहे. एक्सपेंडी सॉरी फॉर दॅट. बट ठीक आहे, काही कारणास्तव आपला तो बन गेला आहे आणि वरून संडेला गेलो तर त्यामुळे एडिट करायला पण नाही मिळालं. बट यस, ही भरपूर महिन्यानंतर म्हणू शकतो की हा एक स्लो मॉर्निंग आहे आपली सॅटर्डेची आणि आपल्यासोबत मॉम डॅड पण आहे. आणि आय थिंक नाश्ता आमचा स्किप झाला, लाईन गेली आहे. मम्मी क्या बना रहे हो? खाना हो गया ना? स्वयंपाक झाला मम्मीला सकाळी अर्ली इन द मॉर्निंग 10 आपल्यासाठी चाय बनवत आहे. काय शोधत आहे का? अच्छा काही ओके. मम्मी शोधत राहते. पहिला सांगतो, तुम्हाला माहीत आहे की नाही मी मम्मीचं नामकरण केलं आहे. मी मम्मीचं नाव ठेवलं आहे मी चिंकलंटी. कमी झालं 75 होतं. तुझं बाबा किती 73. अरे आपल्या दोघांचं सारखंच आहे. हां पप्पा हां तो या इकडं मैदान में आओ. हां 78 बढ़िया, एक नंबर. सो इट्स 2:30 इन द आफ्टरनून. 4 तासाच्या खूप पावसानंतर पाऊस थांबला होता, बट परत आता पाऊस चालू झाला आहे. आणि ज्या कामासाठी आपण नागपूरला आलो आहे ते काम करायसाठी झालो आहे. वी हॅड अवर लंच पण सोबत आहे आपल्या. मम्मी डोकं दुखत आहे का गं? मम्मीला काहीच टेन्शन नाही. का चालू आहे गार्डनमध्ये फिरून राहिली आहे ना. काही टेन्शन नाही, कुठं काही लागो. फक्त हो मध्ये हो मिळवायचं. एवढं चांगलं आहे का आपले जे पण आपल्याला आवडतं ना त्याच्यामध्ये मम्मीचं हो राहते. म्हणून पप्पाच्या ना माझ्यामध्ये टाय होते तर काही आज मम्मी को शॉपिंग को लेके आया. मजा करत आहे मम्मी बढिया एक नंबर. कोणती घेऊ कोणती नाही करून घे एक दिवस मम्मी मजा. आम्ही एका कॉस्मॅटिक सेंटरमध्ये गेलो होतो तो मम्मीची शॉपिंग करायसाठी. तिथे 4-5 पोरीनं गोळका करून मम्मीला थोडं उल्लू बनवण्याची प्लॅनिंग केली. बट मम्मीसोबत मी होतो म्हणून देअर प्लॅन वॉज अनसक्सेसफुल.
आणि आज आमची पार्टी आहे. मम्मीकडून आहे आय थिंक ही वाली पार्टी. मम्मी आजची पार्टी तुझ्याकडून आहे का? खरं खरं सांग का कॅमेरासमोर नको म्हणू फक्त. आजची पार्टी मम्मीकडून आहे वाटतं. मम्मीने आज डायलॉग नाही मारला. याच्यापेक्षा चांगलं तर मी बनवतो घरी. हां अच्छा, आज डायलॉग नाही मारला तू तुझा. याच्यापेक्षा चांगला नाही बनवू शकत तूच म्हणून. मटन बनवते ना बस. एकाच दिवसात पूर्ण मजे. हां होय होय. इतक्या वर्षापासून नागपूरमध्ये राहतो बट आजपर्यंत कधी मेट्रोमध्ये नाही बसलो. फर्स्ट याच्यामध्ये मुंबई आणि हैदराबादमध्ये बसलो आहे आणि दिस इज द फर्स्ट टाईम मी तर आलोच आहे माणसासोबत. मम्मी पप्पा दोघं पण आले आहे. एकदम प्लेनमध्ये बसण्यावाली फिलिंग आहे. जमेश अरे आपण रात्री आलो ना, जर दिवसा आलो असतो तर दिसलं असतं. हे ना हे याच्या मेट्रोमध्ये ते स्कॅनिंग बॅग असते ना, त्या स्कॅनिंगमध्ये मम्मीची पर्स टाकली होती आणि असं म्हटलं की मम्मी त्यांना तुझ्या बॅगमध्ये जेवढे पैसे आहेत थोडं त्यांना माहीत पडले तर ते मागून येऊन पिछा करत असेल तुझा. जसं म्हटलं तसंच बिलकुल मम्मीने बॅग घेतली माझ्या हातून आणि एकदम शोल्डरवर एकदम टाईटली टाकली. सो दिस वॉज द सिम्पल फॅमिली ब्लॉग. दिवस दुपारी 2 वाजता निघालो घरून आणि ऑलमोस्ट आता 10 वाजता आता जस्ट घरी पोचत आहे. मम्मीच्या चेहऱ्यावर हसा याच्यासाठी आहे कारण की मम्मीला घरी गेल्यावर स्वयंपाक नाही बनवायचा आहे. बस आता लगेच 2 मिनटामध्ये पोहोचू. सांगा तुम्हाला कसा वाटला फॅमिली ब्लॉग. जर आवडला तर लवकर परत असा एक फॅमिली ब्लॉग घेऊन येऊ. आणि खरंच आजचा दिवस तर एक नंबर होता. मम्मी पप्पांसोबत खूप दिवसानंतर असा एक छान दिवस स्पेंड केला. इफ यू रिअली लाईक दिस ब्लॉग, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. लवकरच भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत. टिल देन टेक केअर. सर्व काही झालं. आजचा दिवस मस्त गेला. ब्लॉग एंड झाला आणि ब्लॉग एंड झाल्याच्या नंतर काय चालू आहे माहीत आहे, आमच्या गाडीचं तिथं पेट्रोल संपलं आणि एक झोमॅटोवाले भाऊ आम्हाला हेल्प करत आहे पेट्रोलसाठी. म्हणजे आज लाईफमध्ये एक गोष्ट माहीत पडली की दॅट वेन यू हेल्प समवन ना, ते कुठल्या ना कुठल्या प्रकारमध्ये ना ती हेल्प परत तुमच्याकडे येते. काय म्हणते राहुल? एकदम. अँड बस तेच हेल्प आता आमच्याकडे आली आहे. किती वाजले माहिती आहे का रात्रीचे? 12 जवळपास झाले अँड वी गॉट द हेल्प. आता पटकन घरी पोचू.